नगरातून छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गट यामध्ये मोठा राडा झालेला आहे। आदित्य ठाकरे यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्याला भाजपने विरोध केला आणि त्यासाठी भाजप हॉटेल रामा हॉटेल समोर हे दोन्ही कार्यकर्ते समोर आलेले आहेत। यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले, भिडले, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुद्धा करून यावेळी कार्यकर्त्यांना पांगवलं। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रस्त्यातच ठिय्या मांडत भाजप कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी सुद्धा यावेळी केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 3 दिवसापासून आपण पाहतोय पॉलिटिकल हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे। काल सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते, त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला विरोध केला होता, काळ्या फिती लावून त्याचा निषेध व्यक्त केला। आणि आज आदित्य ठाकरे जेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये दौऱ्यासाठी आले होते तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला आणि त्यावेळी काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। हॉटेल रामा या समोर हा संपूर्ण राडा झालेला आहे। पोलिसांना सौम्य लाठीचार्ज सुद्धा करावा लागलेला आहे। यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रस्त्यातच ठिय्या मांडत भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी सुद्धा केली आणि हा राडा अगदी काही वेळापूर्वी झालेला आहे आणि याच राड्याची ही महत्त्वाची दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतो। या प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नेमकं काय म्हटले आपण पाहूया। तुम्हाला काय कारण माहिती आहे का त्यांच्या आंदोलनाचं? त्यांचं सरकार आहे, मला असं वाटतं दिशा सालियन प्रकरणात त्यांच्या गृहमंत्र्यांनी SIT लावलेली, त्याचं काय झालं जरा विचारावं ना। पोलीस तर पक्षपाती आहे, भाजपची गुलाम आहे पोलीस। तर आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये पॉलिटिकल राडा गेल्या 3 दिवसांपासून पाहायला मिळतोय आणि आज आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं आणि यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने-सामने आले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांनी। छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवरच्या रामा इंटरनॅशनल हॉटेलच्या समोर शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आता जमायला लागलेले आहेत। ज्या पद्धतीने जनाब आदित्यजी ठाकरे आणि जनाब उद्धवजी ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरण दाबलं होतं आणि एका चिमुकलीवर राजकारण करतात, पण दिशा सालियन प्रकरणामध्ये काही प्रतिक्रिया देत नाहीत। तर आज आम्ही सर्व भाजपचे पदाधिकारी या महिला विरोधी नेत्यांना प्रश्न विचारायला इकडे जमलेलो आहोत आणि त्यांचं आंदोलन करायला इकडे निषेध करायला आम्ही जमलेलो। सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी एअरपोर्टवर आले, एअरपोर्टवरनं गेले, कुठेतरी 2 किलोमीटर दूर बाहेर एखाद्या कोण्यामध्ये 5-6-50 पदाधिकारी जमतात आणि घोषणा